कॉलिंग सेहमत पाठ 9. 2 वर्ष उलटून गेली होती. इक्बालचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत गेलं होतं आणि त्याबरोबरच त्याच्या दैनंदिन कामकाजासाठी सेहमतशिवाय त्याचं पानही हलेनासं झालं होतं. तिच्या सासऱ्यांनाही सेहमतची गरज अपरिहार्य असल्याचं वाटत होतं. आपल्या सुनेशी अनेक मोहिमांच्या तपशिलांवर चर्चा करून त्यांनी विभागीय मुख्यालयाकडून कित्येक शाबासकी मिळवल्या होत्या. पाकिस्तानी समाजाशी सुसंगत राहण्यासाठी सेहमतनं तिला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत संगीत शिकवू देण्याची गरज असल्याचं आपल्या कुटुंबाला पटवून दिलं. यामुळे मी सर्जनशील कामात व्यग्र असेन, तिनं त्यावर भर देत सांगितलं. उच्चभ्रू समाजातील स्त्रियांनी नोकरी करणं हे फारसं भूषणावह मानलं जात नसल्यामुळे ब्रिगेडियर सईदना याविषयी सौम्य धोरण स्वीकारण्यास वेळ लागला, पण त्यांचा मुलगाही आपल्या पत्नीची बाजू घेऊ लागल्यावर त्यांनी तिला परवानगी दिली. सेहमतनं तिला अनुकूल ठरणाऱ्या शाळांच्या नावाची यादी तयार करण्यास थोडा वेळ घेतला. उच्चभ्रू आणि चलती असलेल्या शाळांमध्ये मुलांना संगीताचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रश्न येत होता. त्यावेळी तिथं निवडीला फारशी संधी नव्हती हे सेहमतच्या लक्षात आलं होतं. श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबामधील मुलं शिकत असलेल्या एका शाळेची निवड तिनं केली. संगीत विषयाचे शिक्षक सहजपणे मिळत नसल्यामुळं नोकरी मिळणं अवघड नव्हतं. मुख्याध्यापकांना तिनं आपल्या शाळेत नोकरी देताना अत्यानंद झाला होता. सेहमतनं आधीच्या संगीत शिक्षकांच्या नोंदी चाळल्या. त्यावेळी कोणीही शिक्षक 6 महिन्यांहून अधिक काळ टिकला नसल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिला त्याचं मोठं आश्चर्य वाटलं. तिला आपण काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. पुढच्याच आठवड्यात सेहमत उच्च आणि सामर्थ्यशाली घराण्यातील मुलांसमोर उभी होती. ती मुलं फक्त त्यांच्या पालकांच्या इच्छेखातीर संगीत शिकायला आली होती. तिनं वर्गात प्रवेश केला त्यावेळी तिच्याबरोबर शाळेचे प्रशासकही आले होते. मुलं सराव न करता चॉकलेटसाठी एकमेकांबरोबर भांडण्यात दंग असल्याचं तिला दिसलं. त्यांच्यामध्ये नवीन शिक्षिका आल्याचं बघितल्यावर थोड्या वेळासाठी मुलं थांबली, पण लवकरच त्यांनी तिच्याकडे लक्षही न देता आपलं भांडण तसंच सुरू ठेवलं. सेहमत क्षणभर भांबावली, पण लगेच ती चॉकलेट ठेवलेल्या मोठ्या भांड्याकडे गेली आणि तिनं ते भांडं काढून घेतलं. तिच्या कृतीत ठामपणा होता, त्यामुळे ती बिघडलेली श्रीमंत कार्टी एकदम थांबली. तिनं हळुवारपणे ते भांडं फळताळात ठेवलं. त्यानंतर ती त्यांच्याकडे वळली आणि आपली ओळखही करून न देता तिनं त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. संगीत हे आपल्या खूप आतून येतं. ते मनाची दारं खुली करतं आणि मानसिक अडथळे दूर करण्यास मदत करतं. आंतरिक शांततेसाठीचा हा एक मोठा पाया आहे. ते तुम्हाला नाव आणि कीर्ती मिळवून देण्यास मदत करू शकतं आणि तुमच्या पालकांना आणि देशाला त्यामुळे तुमचा अभिमान वाटू शकतो. तुम्हाला जर आपली उद्दिष्ट प्रामाणिकपणानं साध्य करायची असतील तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःला असल्या छोट्या छोट्या मोहांपासून आणि आसक्तीपासून मुक्त केलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला संगीताच्या अंतर्भूत सामर्थ्यांची जाणीव होईल. वर्गात शांतता पसरली होती. ते विद्यार्थी समाजाच्या अत्यंत श्रीमंत वर्गातून आले होते. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रभावाची ताकद त्यांना माहिती होती आणि त्यांच्यापैकी अनेक जण त्यांच्या फायद्यासाठी त्याचा वापरही करून घेण्यासाठी कचरत नव्हते. प्रशासकही स्तंभित झाला होता. तो प्रौढ होता आणि त्याला आपल्या मर्यादा माहिती होत्या आणि त्याबरोबरच शाळेत नोकरीसाठी आलेली आणि विद्यार्थ्यांबरोबर कडकपणे वागणारी कोणतीही व्यक्ती तिथे टिकू शकली नव्हती हेही तो जाणून होता. सेहमत पुढे म्हणाली, कोणीही वायलिन वाजवू शकतं, पण फक्त जे लोक भोवतालच्या भौतिक जगातील मोहापासून आपली मनं मुक्त ठेवतात तेच वायोलिन वाजवण्यात यशस्वी होतात. त्या दिवशी मुलांच्या मनावर एवढा टिकून राहणारा परिणाम करून ती वर्गातून बाहेर पडली. विद्यार्थी एकदम शांत बसले होते. तिनं दिलेल्या प्रभावी संदेशावर ते सखोल विचार करत होते. दिवसाअखेरीला दरवाजाला कुलूप लावताना वर्गात असलेलं चॉकलेटचं भांडं अर्ध भरलेलं बघून शिपायालाही आश्चर्य वाटलं होतं. त्यानं आजूबाजूला बघितलं. चॉकलेटनं आपले खिसे भरून घेताना त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि अविश्वासाचे भाव होते. सेहमतनं आपल्या विद्यार्थ्यांच्या यादीचं काळजीपूर्वक विश्लेषण केलं आणि त्याबरोबरच पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचीही माहिती मिळवली. ती मुलांबरोबर चांगली वागत होती आणि त्यांचे अहम नाजूक होते हे तिला माहीत होतं.
तिचा हळूवार मधुर आवाज आणि बोलण्या चालण्याच्या नाजूक लकबी या आधीच्या संगीत शिक्षकांच्या अगदी विरुद्ध पद्धतीच्या होत्या. आधीचे शिक्षक मुलांना अजिबातच आवडले नव्हते. अनवर खान या लहान मुलाला तिनं या मुलांचा गटनेता म्हणून निवडलं होतं. तो बहुतेक मुलांहून बराच लहान होता. अनवरकडे ना नैसर्गिक बुद्धिमत्ता होती ना संगीताच्या सूक्ष्म गोष्टी टिपण्याची क्षमता. हे सेहमतच्या लक्षात आलं होतं की अनवरला अगदी मूलभूत मानांकनापर्यंत आणायचं असलं तरी तिला अधिक प्रयत्न करावे लागणार होते. परंतु तिनंही अधिक परिश्रम करण्याचं मनावर घेतलं होतं, कारण त्यांच्यातील सगळ्या दोषांचा उणिवांचा विचार केला तरी अनवरकडे एक प्रभावी प्रशस्तीपत्र होतं. तो पाकिस्तानी लष्कराच्या सेकंड इन कमांड असलेल्या लेफ्टनंट जनरल इम्तियाज खान यांचा नातू होता. वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तशी तशी सेहमत अनवरला त्यांच्या आजोबांसाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्यास आणि रंगविण्यास मदत करू लागली. त्यानंतर ती ब्रिगेडियर सईद यांच्याकडे दिली आणि त्यांना इस्लामाबादमध्ये जनरलला ती निमंत्रण पत्रिका खास जातीनं देण्यास सांगितलं. शक्य तितक्या अधिक लोकांसमोर त्यांना ही निमंत्रण पत्रिका द्या आणि त्यांचा एकुलता एक नातू कित्येक प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करणार असल्याचं सांगा. त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नातवाचं नीतिधैर्य उंचावेल असंही त्यांना सांगा. सेहमतचा आवाज मृदू होता, परंतु तिचा आत्मविश्वास आता अगदी दुणावलेला होता. ती काय सांगत होती ते तिला माहीत होतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या विषयातील तिचा अधिकार ब्रिगेडियरना माहिती होता. ब्रिगेडियर सईद त्यांना सांगितलं गेलं होतं त्याप्रमाणे केलं आणि जनरलबरोबर ते लष्करी विमानातून कार्यक्रमासाठी वेळेवर परत आले. सेहमतनं आणि तिच्या विद्यार्थ्यांनी संस्मरणीय कार्यक्रम सादर केला आणि त्यामुळे प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले, मंत्रमुग्ध झाले. सेहमत आपल्या विद्यार्थ्यांकडे तोंड करून उभी राहिली होती. व्यासपीठावरच्या प्रचंड मोठ्या पडद्याआड ती काही प्रमाणात झाकली गेली होती. सुमारे डझनभर व्हायोलिन एक तानानं हळुवारपणे गाण्याचे सूर छेडत होते. तिला त्या शब्दाचे अगदी मनापासून माहीत होते, कारण पाकिस्तानमध्ये आल्यापासून शेकडो वेळा तिने ते म्हटलं होतं. ओ विंड्स, प्लीज कॅरी अ मेसेज टू माय बिलव्हड कंट्री. टेल हर दॅट आय एम लोनली विदाउट हर, दॅट आय मिस हर अँड विश टू बी विथ हर. टेल हर that my life is nothing without her, and one day I shall return to sleep peacefully in her lap forever, forever, forever. हे वाऱ्यांनो, कृपा करून माझा संदेश वाहून न्या माझ्या प्रिय देशापर्यंत. सांगा त्याला की मी एकाकी आहे त्याच्याशिवाय. मला त्याची खूप आठवण येते आणि मला त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे. सांगा त्याला त्याच्याशिवाय माझं आयुष्य निरर्थक आहे आणि एके दिवशी मी परत येईन शांतपणे त्याच्या मांडीवर झोपण्यासाठी, कायमचीच, कायमचीच आणि कायमचीच. सेहमतच्या दृष्टीनं त्या गाण्याच्या गीतानं एक वेदनादायक तार छेडली होती. पाकिस्तानी मुलं ते गाणं म्हणत असली तरी तिचे विचार उडत उडत तिच्या प्रिय देशापर्यंत पोहोचले होते. सुंदर खोरी, बर्फाच्छिद्दित पर्वत शिखरं, हिरव्यागार कुरणांनी सजलेली शेतं आणि विविध सणांचे रंग तिच्या मनात देशाच्या आठवणी ताज्या होत होत्या. तिचे पालक आणि ॲबी यांच्याविषयी तिच्या मनात असलेलं उत्कट प्रेम, ॲबीला गमावल्याच्या यातना, या सगळ्या गोष्टीही आठवणीच्या समृद्ध बेलबुट्टीदार नक्षीदार वस्त्रात विणल्या गेल्या होत्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांना झुगारून देत काही चुकार अश्रू तिच्या गालांवर ओघळलेच होते. या कार्यक्रमाचा प्रमुख कलाकार म्हणून अनवरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या कार्यक्रमाचा तो केंद्रबिंदू ठरला होता. व्हायोलिनचे उदास खिन्न स्वर आणि ढोलाचा विशिष्ट ठेका, दोन्ही गोष्टी टिपेला पोहोचल्याचा आणि त्याचबरोबर लहान अनवर खानच्या हातांनीही तसाच वेग पकडला होता. सूचना मिळाल्याबरोबर तो तसाच प्रेक्षकांकडे वळला आणि त्यानं आपले हात दोन्ही बाजूंना पसरले आणि तो कार्यक्रम अचानकच थांबला. सभागृहात क्षणभरासाठी शांतता पसरली. त्यानंतर जणू काही ती शांतता दूर करण्यासाठी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण आता नुकतंच जे काही ऐकलं आणि पाहिलं
त्यामुळे जनरल इम्तियाज खान आणि त्यांची पत्नी विस्मयचकित झाले होते. आपल्या नातवाला संगीतातील ओ की ठो कळत नाही हे त्यांना माहीत होतं आणि तरीही त्यानं हे केलं होतं. त्याच्या दृष्टीनं त्यांच्या नातवावर आणि त्याच्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळवून ठेवून सेमतनं अक्षरशः चमत्कार घडवून आणला होता. कानठळ्या बसवणाऱ्या टाळ्यांच्या गडगडाट सेमतच्या छोट्या कलाकारांनी रुबाबदारपणे स्वीकार केला. तुडुंब भरलेल्या संपूर्ण सभागृहानं त्यांना उठून उभं राहून टाळ्या वाजवत दाद दिली. विद्यार्थी एका विशिष्ट रचनेत उभे राहिले आणि त्यांनी किंचित झुकून सभागृहाला अभिवादन करून त्यांच्या प्रशंसेचा स्वीकार केला. त्यानंतर ते सेमत उभी असलेल्या दिशेनं व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वळले आणि त्यांनी तिच्यासमोर गुडघे टेकून तिला बाहेर येण्याची विनंती केली. खूप प्रयत्न करूनही ती आपले अश्रू लपवू शकली नाही आणि त्या भल्या मोठ्या पडद्याबाहेर येणं तिला भागच पडलं. तिनं पुढे पाऊल टाकलं आणि एकापाठोपाठ त्या विद्यार्थ्याने मिठी मारली तिला. तिच्या कोंडलेल्या भावनांना त्यामुळे वाट मिळाली. तिच्या विद्यार्थ्यांविषयीच्या निष्ठेच्या अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षक अंतःकरणापासून भारावून गेले. त्यामुळे तिलाही उभं राहून मानवंदना देण्याखेरीज त्यांना गत्यंतरच उरलं नव्हतं. जनरल इम्तियाज खान तिथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सगळ्या कामकाजामुळे ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी शाळेला तिथल्या तिथंच बक्षीस जाहीर करून टाकलं आणि सेमतच्या सन्मानासाठी खास भोजनाचं आयोजन करून तिला त्यासाठी आमंत्रित केलं. तरुण सेमत खानसाठी त्या मोठ्या संधीची दारं खुली करत होते तेही त्यांना त्यावेळी फारसं ठाऊकही नव्हतं. त्या रात्री झोपायला जात असताना सेमतनं पलंगाच्या बाजूनं दिवे माळवले, आपली डायरी बाहेर काढली आणि ती त्यात निर्बंधपणे खरडू लागली. तो दिवस ज्या प्रकारे पार पडला होता त्यामुळे ती अतिशय खुश होती, परंतु कुठेतरी खोलवर तिच्या हृदयात वेदनांचा कल्लोळ माजला होता. त्यानंतर अर्ध्या तासानं तिनं मोठ्यानं आपल्या कवितेच्या ओळी वाचल्या. अर्थातच तरीही तिचा आवाज नियंत्रित आणि हळूवारच होता. खोलींच्या बंद भिंतीमध्ये तिच्या दुःखाची नक्षी कोरली गेलेल्या कवितेच्या त्या ओळी तशाच मुक्तपणे तरंगत राहिल्या. हे निसर्गा, वासना आणि अभिलाषांनी वेढलेल्या कालौघात लपेटलेल्या पिंजरात कोंडलेल्या आणि आणखी अधिकची हाव मनात असलेल्या माझ्यातील पक्षाला मुक्त उडायचं आहे. किनाऱ्यापासून खूप दूरवर कुठेतरी काहीही नसलेल्या केंद्रस्थानी माझ्या आयुष्याची बोट मी भौतिकतावादी वर्तुळात वल्हवत आहे. माझ्या आत्म्याला कसं मुक्त करावं याचा विचार करत अजूनही मुक्त उडण्याची आशा मनात आहे. सूर्याच्या चकाकीची मला आठवण येते आणि पक्ष्यांच्या गाण्याचीही वाऱ्यांच्या मिठ्या मारणारे ढग आठवतात. दवेबिंदूची आणि प्रेमाची शुद्धताही आठवते. मला अजूनही तृष्णा भागवायची आहे. अजूनही मुक्त उडण्याचा माझा हेतू आहे. माझ्या मनात निरर्थक भावना आहेत. निरुपयोगी टाकाऊ धाडसही आहे. माझ्यासमोर निरुद्देश प्रवास आहे. तरीही मी अजून मुक्कामापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहते. अजूनही मुक्त उडण्यासाठी मी प्रार्थना करते. स्टील, चिखल आणि कॉन्क्रीटच्या जंगलात आमिष म्हणून माझ्यासारखे कोंबून भरलेले असंख्य मासे, सामाजिक गाठींनी बांधून ठेवलेले आणि निराशा आशा. लाखो लोकांमध्ये मी माझी सावली बघते. मी अद्याप शिकत नाही आणि बदलतही नाही, पण अजूनही मला मुक्त उडण्याची तळमळ आहे. हे निसर्गा, प्रिय निसर्गा, तू ऐकतोस का रे? रात्रीच्या स्तब्धतेत तिची अखेरची ओळ विलीन झाल्यानंतर तिनं डायरी बाजूला ठेवली. डोळे मिटले आणि मऊ मुलायम ऐश आरामी उशीत डोकं खुपसलं. पलंगाच्या डाव्या बाजूला इक्बाल झोपला होता. लाईट बंद केल्यानंतर तो जागा झाला. अर्धवट झोपेत कानांवर पडलेल्या तिच्या कवितेचा फारसा अर्थ त्याला लागला नव्हता, पण तिच्या आवाजातील दुःख आणि वेदना त्याला समजल्या होत्या. तिच्या कवितेतील खोली त्याला समजलीही नव्हती आणि त्याविषयी तिला विचारणे एवढं धाडसही त्याच्याकडे नव्हतं. गाढ झोपी जाण्यापूर्वी कपाळाला आठी घालून त्यानं बारकाईनं त्या ओळींचा अर्थ समजावा म्हणून बराच प्रयत्न केला, पण अखेर तो गाढ झोपी गेला. जनरल इम्तियाज खानही गोल्फ वेडे होते हे समजून घेण्यास सेमतला फारसा वेळ लागला नव्हता. त्यांच्या इतर सगळ्या नातेवाईकांशी संबंध निर्माण करण्याची संधी तिने गमावली नव्हती आणि त्यानंतर ती तिचा खेळ अधिक जवळून खेळू लागली.
3 आठवड्यांहून कमी कालावधीतच तिनं ब्रिगेडियर सईद यांच्याबरोबर त्यांचा गोल्फचा खेळ निश्चित करण्यात यश मिळवलं आणि आपल्या सासऱ्यांना बढती मिळवून देण्याची योजना आखली. त्यानंतरचे 15 दिवस गोल्फच्या बॉलच्या मागे धावण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लाला प्रशिक्षण करण्यात गेले. सेहमतनं त्या खेळाचा अगदी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यावरची अनेक पुस्तके वाचली. त्या प्रतिष्ठित खेळातील सूक्ष्म चाली आणि खाचाखोचा तिने शिकून घेतल्या. ती जेवढी अधिक वाचन करत गेली तेवढी ती त्या खेळाकडे अधिकाधिक आकर्षित होत गेली. गोल्फ खेळणाऱ्यांची मनोवृत्ती पूर्णपणे वेगळी असते असं तिनं वाचलं. ते अगदी वेगळ्याच यवंशाचे असतात. कोणत्याही महत्त्वाचा मुद्दा लांबणीवर टाकणं ही गोल्फ खेळणाऱ्यांची सर्वसामान्य सवय असते. वाचनांकडे दुर्लक्ष करणं किंवा अगदी पत्नीचा वाढदिवस किंवा स्वतःचा लग्नाचा वाढदिवसही विसरणं अशा गोष्टी यांच्या बाबतीत घडू शकतात. परंतु गोल्फ कोर्सवरचे आपले विजय विसरणं ही बाब गोल्फ खेळणाऱ्यांच्या बाबतीत अशक्यच असते. कितीही मैत्रीपूर्ण सामना असला तरीही त्याचा विजय ते मनावर कोरून ठेवतात आणि अगदी काही दशकांनंतरही दारू पीत असताना त्या सामन्यांच्या बारीक सारीक आठवणी काढण्यात ते विसरत नाहीत. गोल्फिंग विंडोज सारख्या संज्ञा वाचून आणि गोल्फच्या खऱ्या खेळाडूला पत्नीसोबत अंथरुणात असण्यापेक्षा गोल्फ कोर्सला जाणं कसं अधिक आवडतं वगैरे वाचून तर तिला आणखीनच धक्का बसला. पुरेशी माहिती मिळवल्यानंतर सेहमतनं लष्कर प्रमुखांच्या घरी द्यावयाच्या नियमित भेटीच्या वेळी सईद यांच्या खेळाचं वेळापत्रक आखलं. 4 बॉलचा भाग म्हणून तिनं त्यावेळी नोकरीत असलेल्या 2 न्यायाधीशांना आमंत्रित केलं. जनरलच्या कमतरता आणि सामर्थ्य लक्षात घेऊन जनरलला जिंकू देण्यासाठी तिने अगदी कावेबासपणे त्या न्यायाधीशांची निवड केली होती. जनरल सईद खान त्यांचे पार्टनर बनले होते आणि अशा प्रकारे मैत्रीपूर्ण 4 बॉल खेळ अनौपचारिकरित्या लष्कर आणि न्याययंत्रणा यांच्यातील खेळाचा सामना बनला होता. सेहमतसाठी ही अब्दुलच्या जवळ जाण्याचीही संधी होती. या खेळाच्या योजनेत त्याच्या सर्वाधिक विश्वासू नोकरालाही सहभागी करून घेण्याविषयी तिनं सासऱ्यांना विचारलं. या महत्त्वाच्या कामासाठी अब्दुल मियाहून आणखी कोणावर जास्त विश्वास टाकता येईल अब्बा हुजूर? तिनं जाणीवपूर्वक अब्दुलच्या उपस्थितीतच त्याचा पुनरुच्चार केला. मात्र त्या कामाचं स्वरूप तिनं उघड केलं नव्हतं. तिच्या आवाजातील सच्चेपणा आणि आदर अब्दुलच्याही नजरेतून सुटला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले होते. त्याची प्रश्नार्थक नजर ब्रिगेडियरच्या चेहऱ्यावर उत्तरासाठी खिळून राहिली होती. परंतु सईद काहीच बोलले नाहीत आणि त्यांनी फक्त स्मित केलं होतं. त्यानंतर तिने त्या दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी एकांतात सोडलं आणि ती हवेलीच्या आतल्या खोलीत निघून गेली. काही मिनिटांनी ते दोघे वृद्ध एकमेकांशी विश्वासानं बोलत होते. अब्दुलची मान थोड्या थोड्या वेळानं सतत वरखाली होत राहिली. तो मान डोलावत होता आणि आपल्या मालकाकडून आदेश घेत होता. त्या खेळाच्या सूक्ष्म गोष्टी त्याला अद्यापही माहिती नव्हत्या. पण त्यानंतरच्या आठवड्यात आपल्या स्वतःच्या कामात निष्णात होण्यासाठी त्यानं सेहमतबरोबर भरपूर चर्चा केली आणि माहिती घेतली. अब्दुलचं तिच्याविषयीचं मत सौम्य करण्याची सेहमतची योजना फळत होती. सेहमतनं सुरक्षेच्या काळजापोटी खेळाच्या पहिल्याच तासाच्या वेळी कोर्ट बंद करून घेतलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या हालचालींवर प्रतिबंध घालण्यास तिला मदत झाली होती. गोल्फच्या खेळात ज्या वाळूच्या ढिगाऱ्यावरून खेळाडूनं चेंडू उडवायचा असतो त्या ढिगाऱ्यावरून त्यांनी पहिला चेंडू टोलवल्यानंतर म्हणजेच टी ऑफ नंतर पहिले 4 होल एकसारखेच दिसत होते. लष्कराच्या टीमला नियंत्रणात ठेवण्यासाठी न्यायाधीश अगदी खरंच जीव तोडून खूपच सुंदर खेळत होते. 5वा टी ऑफ 3 होलच्या पुढे होता. तो अंशतः झाडांनी आणि छोट्या टेकडीनं झाकला गेला होता. गोल्फ खेळणाऱ्यांना चेंडू हवेत फटकवताना फक्त तिथे रोवलेला हिरवा झेंडाच तेवढा दिसत होता. खेळ सुरू होण्याआधी सेहमतनं हुशारीनं तशाच प्रकारचा चेंडू त्या हॉलमध्ये ठेवून दिला होता आणि सईद यांच्या विश्वासू नोकराकडे म्हणजेच अब्दुलकडे त्या कुत्र्याच्या पिल्लाचा ताबा दिला होता. इम्तियाज खान हे अत्यंत कसलेले खेळाडू होते, पण गोल्फ खेळणाऱ्या बहुतांश खेळाडूंप्रमाणे त्यांनी कधीही एकाच फटक्यात चेंडू होलमध्ये ढकलला नव्हता.
5व्या होलवर जनरलनी अचूक फटका मारल्यावर ब्रिगेडियर सईद आणि न्यायाधीशांनी एकत्रितपणे टाळ्या वाजवल्या. तो एक उत्तम फटका असल्याची ती दाद होती. चेंडू हवेत उंच उसळला आणि हिरवळीच्या दिशेनं निघाला. त्याच्या हवेलीत मार्गाकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या होत्या आणि अब्दुलपासून त्या सगळ्यांचं लक्ष विचलित करून त्या कुत्र्याच्या पिल्लाला संपूर्ण कवायत करू देण्यास वाव देणं हे सेहमतचं काम होतं. संधी मिळाल्याचं लक्षात येताच त्या उंच सखल जमिनीवरून तोल सावरता न आल्यानं आपण पडल्याचं नाटक सेहमतनं केलं. तिला मदत करण्यासाठी जनरल झटकन पुढे झेपावले आणि त्यापाठोपाठ मोठा बाऊ करत बाकीचेही लोक उगाचच पुढे सरसावले. तिला लागलं का ते विचारण्याची सगळ्यांचीच लगबग सुरू झाली. अशा प्रकारे त्यांचं लक्ष विचलित केल्यामुळे त्या प्रशिक्षित कुत्र्याला हिरवळीत घुसून अंशतः लपलेल्या अब्दुलच्या हातात अदृश्य होण्यास भरपूर वेळ मिळाला. हिरवळीवर पडलेला तो चेंडू त्यानं आपल्या तोंडात घट्ट धरला होता. जनरलनी हिरवळीत जाऊन आपला चेंडू शोधला आणि ते सहजपणे त्या होलजवळ गेले. त्यांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. सेहमतच्या चेहऱ्यावरील भावनांवरून आपली योजना यशस्वीपणे पार पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. पण त्यांना हेही माहीत होतं की यात एखादी चूक झाली तरी त्यांच्या कारकिर्दीवर पडदा पडला असता. ब्रिगेडियर सईदनी इकडे तिकडे बघण्याचं ढोंग केलं आणि नंतर ते त्या होलकडे गेले. त्यांनी आत डोकावून बघितलं. झेंड्याच्या स्टीलच्या पायासह तो झेंडा त्यांनी उचलला आणि ते आनंदानं चित्कारले. तो या होलमध्ये आहे सर. सईद यांचा आनंदोल्हास आता पीचजवळून उत्कंठेने पाहत असलेल्यांपर्यंत पोहोचला होता. आश्चर्यचकित झालेल्या प्रमुखांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ते गेली अनेक वर्ष गोल्फ खेळत होते, पण पहिल्याच फटक्यात कधीही त्यांचा चेंडू होलच्या अगदी जवळपासही पोहोचू शकला नव्हता. आणि इथे तर पहिल्याच फटक्यात त्यांचा चेंडू त्या होलमध्ये गेला होता आणि तो घेऊन सईद उभे होते. खेळ संपवण्यात आला. त्यानंतर झालेली भव्य पार्टी सेहमतसाठी देण्यात आली होती, कारण तिच्या आग्रहाखातरच जनरलनी खेळण्याचं मान्य केलं होतं आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचण्याची त्यांची आयुष्यभराची महत्त्वाकांक्षाही पूर्ण झाली होती. ही गोष्ट त्यांनी उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या उपस्थितीत करून दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या कामगिरीला विश्वासार्हताही प्राप्त झाली होती. तुम्ही तर माझा नातू आणि मी अशा आम्हा दोघांसाठीही सुदैवी ठरलात बेगम साहिबा, इम्तियाज खान म्हणाले. आम्हा सर्वांच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आणल्याबद्दल आम्ही तुमच्याशी कृतज्ञ आहोत. तुमच्या या उपकारांची फेड करण्याची संधी मला कधीतरी मिळेल का याविषयी मला शंकाच वाटते, ते पुढे म्हणाले. सेहमतनं फक्त मान डोलावली आणि त्याचं श्रेय स्वतः घेण्याऐवजी तिनं ही सगळी अल्लाहची कृपा आहे असं म्हणून अल्लाहचे आभार मानले. सेहमतच्या या विनयशीलतेचं जनरल आणि त्यांची पत्नी अत्यंत भारावून गेले. मिसेस खाननी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यांनी तिला भविष्यात कोणतीही मदत मागितली तरी ती देण्याचं कबूल केलं आणि तिला वैयक्तिक फोन क्रमांक दिला. छोट्या अनवर खानसाठी तर त्याची शिक्षिका ही त्याची गॉडमदर बनली होती आणि त्याच्या वाढत्या आत्मविश्वासालाही कारणीभूत ठरली होती. 2 आठवड्याच्या आतच सईदना मेजर जनरल पदावर बढती मिळाली आणि त्यापाठोपाठ हवंहवंसं वाटणारं इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स किंवा ISIचं उपप्रमुख पदही त्यांना बहाल करण्यात आलं. मेजर मेहबूब यामुळे खूपच नाराज झाला होता. त्याला दुर्लक्षित केलं गेल्यासारखं आणि आपल्याच वडिलांमुळे डावललं गेल्यासारखं वाटत होतं. मात्र यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्च गोपनीय बाबींमध्ये लक्ष घालण्यास सेहमतनं सुरुवात केली होती. सईद कुटुंबांमध्ये सेहमतची पत वाढली असली तरीही आपल्या दीराची गंभीर मनस्थिती तिला आधीच समजली होती. म्हणूनच मुनिरा मेहबूब या दाम्पत्याच्या अधिक जवळ जाण्याचे शक्य तितके प्रयत्न ती करत होती. ती मुनिराबरोबर शॉपिंगसाठी गेली. हवेलीतील दैनंदिन कामकाजांमध्ये तिनं तिचा सल्ला घेतला आणि तिला महागडी अत्तरं, परफ्युम्स, कपडे आणि भेटवस्तू दिल्या. मेजर मेहबूबलाही ती आवडू लागली आणि कुटुंबाविषयीच्या तिच्या बांधिलकीसाठी त्यानं तिचं कौतुक केलं. सेहमतनं त्याच्या पत्नीला महत्त्व दिलं होतं आणि तिला कमी लेखलं नव्हतं. या वस्तुस्थितीमुळे तो प्रभावित झाला होता.
तरीही काही कारणानं अब्दुलचा मात्र या सर्वात लहान सुनेवर विश्वास नव्हता आणि तो तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून राहिला होता. त्याच्याविषयीचं त्याचं मत काहीसं सौम्य झालं असलं तरीही त्यानं तिच्यावर नजर ठेवण्याचं काम कमी केलं नव्हतं. सहमत न केलेल्या कोणत्याही सूचनेत तो मिठाचा खडा टाकत होता. तो साधा माणूस होता आणि त्याची विचारप्रक्रियाही साधीच होती. सहमतही त्याच्याकडे तितक्याच व्यावहारीपणानं पाहू शकत होती. सहमत त्याच्याशी बंध निर्माण करू शकली नव्हती हे खरं, पण निदान आता तो तिच्यामागं तिच्याविषयी काहीही वाईट बोलत नव्हता यातच ती समाधान मानत होती. अब्दुलची फाजील चौकस नजर आपल्या हालचालींवर सतत नजर ठेवून असल्याचं तिला माहीत होतं. मात्र यामुळे ती संतापली नव्हती, कारण बाकी सगळ्या कुटुंबाचा संपूर्ण विश्वास तिनं संपादन केला होता. मात्र तरीही अंतःस्फूर्तीनंच ती स्वतःला बजावत राहिली होती की तरीही ती सुरक्षित नव्हतीच.